4 3 5 सॉरी 4m आणि 5 आणि 3. चला याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 22. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. 4 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस m मल्टिप्लाइड बाय 5. m मल्टिप्लाइड बाय 5. याचा आन्सर दिलेला आहे आपल्याला. आन्सर किती आहे? 22. इथं टाकूयात आपण 22. चला 4 3 चा 12 मायनस 5m इज इक्वल्स टू 22 प्लस हे तिकडे गेल्यावर 5m इज इक्वल्स टू 22 मायनस 12. सो मायनस 5m इज इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर सो 10 अपॉन 5. 5 1 चा 5 5 2 चा 10. साइन चेंज केले m इज इक्वल्स टू -2. IMP क्वेश्चन आहे हा. आता जस्ट अमर एज्युकेशनला विचारला होता. त्यांची जर अगोदर तयारी झाली असती ना तर त्यांना हा प्रश्न आला असता. आणि आपल्या पुस्तकात हा कुठंच नाही प्रश्न आहे का असा सेम टू सेम नाहीये. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवणं इम्पॉर्टंट आहे. कारण आहे ना क्वेश्चन पेपर मध्ये असे काही क्वेश्चन असतात जे आपल्या पुस्तकामध्ये नाहीयेत. ठीक आहे. हा क्वेश्चन आता कुठंच नाही आपल्या बुक मध्ये पण असा आलेला आहे. सो त्यासाठी क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट आहे.